तर चला, हा बघा हे आपलं घर आहे. हे आपल्या घराच्या पुढचं झाड आहे. घरात बसलं तर थंड वाजते, बाहेर आलं तर ऊन चटाकतंय. पण हे ऊन चांगलं वाटतं, पण ह्या उन्हानं आजारी पडतं बरं का. आजारी पडतं ह्या उन्हानं. दोनच फुलं टाकली होती, दोन फुलाची दोन झाडं उगवली होती. एक झाड मी उपटलं आणि एकच झाड आहे, आणि त्याला सारखं का नाही असं छाटून छाटून ते असं मोठं परत झालंय. तर ते लय उंच गेलंय. आता ह्याला छटायचं, पण सावली लय भारी पडते खमून. आता उन्हाळ्यात काय टेन्शन नाही बघा. इथं जर खाट मांडलं का ना, उन्हाळ्याचं काय टेन्शन नाही. दरवर्षी लय टेन्शन होतं उन्हाळ्याचं. आणि ह्या शेडमध्ये तर का नाही तुम्हाला सांगते, मारणाच्या झळ्या आणि हे लागते, त्या दम निघत नाही त्या शेडमध्ये. पण ती पुढं मारलंय ना शेड. सगळी मला म्हणत होते, राधाताई दारा शेड मारून घे, म्हणजे उन्हा तानाचे तुझे हाल अपदा व्हायचे नाही. कारण मी उन्हाळ्याचं त्या झाडाखाली आंब्याच्या जाऊन बसायचे ना, पण तिथं सापाचं भ्या होतं. आणि कुत्री पण, मग मी तिथं जाऊन बसली की कुत्री येत नव्हती. मग कुत्र्यांचा हाल. आणि आमच्या गावात लय कुत्रे आहे, ते त्या कुत्र्यांचं लय हाल. तर ह्या वेळेस का नाही आपल्या इथं जास्त कुत्री नाही, तर का नाही अख्ख्या भाळवणीतली कुत्रे आपल्या इथंच ह्या शेडमध्ये. पण भीती वाटत नाही बरं का कुत्रे असल्यावर. दिवसभर जरी नसते ना, तर रात्री का नाही सगळी इथं येऊन बसते ते. पण आता येतच नाही, कारण बाहेरचा गेट लावते ना मी. तरी पण बाहेरच्या गेटपाशी असते तीच, नाही तर ह्या पायामध्ये असतात, नाही तर ते पलीकडे स्वातीनं मारलेलं शेड आहे का नाही, त्या शेडमध्ये असतात कुत्रे सारखे असते ते. कारण कुत्र्यांना पण माहिती आहे की इथं राधेशिवाय आपलं मन कोणच ओळखणार नाही. त्याच्यामुळं तर तुम्हाला हे सांगायचं होतं मला, की घरामध्ये बघा भाजीपाला नव्हता, बाजार नव्हता, काय नव्हतं, पीठ नाही, काय नाही. हे मग सण्याकडे पैसे दिलं मी. मग सण्यानं जाऊन तांदूळ हे आणलं, तोपर्यंत माझी आंघोळ ही झाली. मग सण्यानं तांदूळ आणल्यावर तांदूळ घातलं शिजायला, पण भाजीलाच काय नाही. मग ही सगळा वाटा ही लय घाण झाला होता. मग कागद कुगद झाडाचा पाला ही पडलेला, चुलीतली राख ही ती लय राडा होता. मग हे सगळं झाडून हे काढलं, तर हे बोळ राहिली झाडायचे. कारण कुत्रे काय करतात, कुठले बी कागद आणतात आणि ह्या बोळीत टाकते ते. मग ती बोळ पण झाडावं लागते, नाहीतर मग लय कागद होते ते. मग घराच्या कडनं उकंडरान कसं आपण व्हिडिओ पण बनवतो. आता पहिलं मी निर्मळ ठेवायची दार वाटा घर. कशामुळं आपल्या घरी सारखी माणसं कोण ना कोण भेटायला यायची. पण मी बरेच दिवस झालं, आपली चोकुली जरा मोठी झाली का बंद करून टाकली. माणसं घरी यायची जायची, कुणी पण यायचं, बाया गडी म्हातारी माणसं व्हिडिओ करायला कुणी पण यायचं, पोरं सोर. त्यामुळं मी ते बंदच करून टाकलं. मग आता कोणच येत नाही. तसं गावातलं कोण येत नाही बरं का आपल्या घरापर्यंत. आली तर भेटायलाच कोणी आलं तर. त्या टायमाला तर घरातलं बघा खाणं पिणं पण कधी हल्लं नाही. लेकरांना खाया भरपूर असायचं, मला कपडे असायचे लेकरांना कपडे. कारण आत्तापर्यंत माझ्या घरी रिकामं कोणच आलं नाही. तुम्हाला पण माहिती आहे, समजा मी कुठं गेली ना तरी मला रिकामं कोण पाठवत नाही. पण लोकांना वाटतं की राधेला हिंड फिरे आहे, रोज एकाच्या दारात जाते. मी रोज एकाच्या दारात जात नाही, पण का नाही मला बोलवतात. कारण मला तेवढी मी इज्जत बी कमवली, माणसं बी कमवली. मला कुणी नातेवाईक गणगोतं कुणीच नाही. त्यामुळं का नाही मी बाहेरचे गणगोतं नातेवाईक इतके कमवलेत ना. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जर प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस जरी काढला ना, तर 365 दिवस कसं निघून जातील कळायचं सुद्धा नाही. म्हणजे एक वर्ष कसं निघून जाईल कळायचं बी नाही. आणि वर्षानंतर परत एक एक चक्कर जर मारली ना सगळ्यांच्या घरी, एकच दिवस थांबू द्या मी तिथं, तरी माझं अख्खं आयुष्य निघून जाईल. एवढी मी माणसं चांगली कमवलेली आहेत. माझा कटाळा तर अजूनपर्यंत कुणाला आलाच नाही, नातेवाईक सोडले तर. कारण नातेवाईकांना कसं ह्याचं चांगलं कसं झालं, ह्याचं वाटोळं कसं व्हायचं, लगीन झाल्यापासून हे माझ्या वाटोळ्यावरच टप्पून आहेत. त्यांना माझ्यावर लय दिवसापासून त्यांचा निशाणा आहे. अगोदर माझी लेकरं बाळ मला नव्हती तेव्हापासून जे आहे ती लय म्हणजे लय कठीण परिस्थितीतून मी दिवस काढून आता माझं स्वतःचं झालं. कसं असतं माहिती आहे का, गणगोत किती पण नासका असलं ना, तर त्यासाठी का नाही नवरा चांगला असावा लागतो. आणि नवरा जर नासका निघाला ना, तर त्या बाईला काहीच अर्थच राहत नाही.
मला तर का ना कुणीच चांगलं नाही, पण माझ्या नशिबाला लेकरं, म्हणजे लेकरं कशी पण असू द्या, शेवटी आईला प्यारीच असते ते, आहे का नाही. तर माझी लेकरं मी सोडून गेली होती, काय त्यांच्या संग बोलणं ही काय नाही झालं. सण्याला म्हणलं राहू दे आजच्या दिवस, म्हणलं मला लय ताप ही आलाय, म्हणलं नको जाऊ शाळेत. मग आज शनिवार आहे, सण्याला नाही पाठवलं शाळेला मी. मग कारण पाठवलं कशामुळं नाही ती पण तुम्हाला सांगते. घरामध्ये पीठ नाही, मीठ नाही, काय नाही, फक्त तेल आहे बघा. तुम्हाला खोटं नाही बोलत मी, घरात तुम्हाला डबा उघडून दाखवलं सगळं पिठाचं. आता भाजीवाली आली होती, मग भाजीवालीकडून हो का एवढं भाजीला घेतलंय. सण्यानं तांदूळ आणून दिलं, भात टाकला शिजायला, आणि वांगी कापून घेतली, लसूण सोलला, कोथिंबीर, कांद्याचे पात. म्हणलं होतं चुलीवर म्हणलं एखादी भाकर केली असते, पण काय करू पीठच नाही. आता पीठ आणायचं म्हणलं तर त्याला दळण हे ते. कावे येते का बाहेर, सगळं बघा बाहेरचं आवरलेलं आहे, सगळं आवरलं. भाजी निवडली, आता कालवण टाकायचं फक्त शिजायला. कपडे कावीनं भिजवून ठेवला तिथं. सगळेजण म्हणतात तू बाथरूमचा दरवाजा उघडा का ठेवते. उघडा कशामुळे ठेवते माहिती आहे का, बाथरूममध्ये डायरेक्ट ऊन गेलं का नाही बाथरूम चांगलं राहतंय. आणि ते सारखं लावून असलं की मग ती त्याला डाग बी पडतात आणि घाण पण होतं त्याच्यामुळं. तर हा बघा तुम्हाला सांगते, मी नव्हते तेव्हा किती राडा होता. हा बघा कावे माझी. तू ना तू गोरी पानच आहे ग, फक्त तुझं तू तोंड आरशात बघितल्यावर काळी दिसते. माझ्या नजरेनं बघ तू गोरी पानच आहे. तर चला तुम्हाला हे दाखवायचं होतं मला की घरामध्ये काय सुद्धा नाही, काय सुद्धा नाही, फक्त तेलाचा डबा आहे. तुम्हाला दाखवते. एवढंसं पीठ आहे, त्याच्यात पण मस्त किड झाल्या तर, आणि चाळा आहे पिठाचा. हे आपलं गव्हाचं पीठ. आता ज्वारीचं पीठ दाखवते तुम्हाला, ज्वारीचं पीठ दाखवते. काय करायचं म्हणतात ना, एवढं पैसे कमावते, एवढं आहे तेवढं आहे, काय सुद्धा नाही घरात. ह्या ज्वारीचं पीठ पीठ दिसतंय का तुम्हाला. चाळा आहे, भाकरीचा पिठाचा चाळा आहे. तुम्हाला कशात काय दिसतंय, ह्या भरणीत काय दिसतंय, ह्यात दिसतंय. परत तुम्हाला हे दाखवते मी, ह्याच्यात साखर चहापत्ती असेल म्हणजे साखर चहापत्तीच आहे बघा. ह्या साखर आहे, ह्या चहापत्ती आहे. आणि ह्याच्यात थोडीशी तुरीची डाळ आहे बघा. तुम्हाला दाखवते की डबं उघडून माझ्या घरात काय आहे काय नाही. ह्यात आहेत गलास, बल, हे असलं आहे सामान आहे. सगळं रिकामं डबा आहे, तर सगळं रिकामं डबा आहे, काय सुद्धा नाही त्या डब्यात. तुम्हाला वाटत असेल की नवरा सगळं हे करतो देतो, फक्त तेलाचा डबा आहे बघा घरात. हे तेलाचा डबा, ती बी पहिल्यांदा 5,000 रुपये नवऱ्याने काढलं ना, तेवढंच. ते बी का नाही, मी पुण्याला गेलते, त्या पुण्याच्या ताईनं काय काय दिलं ते सामान तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं. कारण काय आव टेन्शन डोक्याला काय कमी आहे वय, लय डोक्याची मंडई आहे माझ्या. बघितलं का घरात काय आहे नाही. आता तुम्हाला मला
कसं कावीकडून तुम्हाला थोडंसं बोलायचं होतं मला, पण ते व्हिडिओ झाला मोठा. घरात लसूणसुद्धा नव्हता, लसूण आत्ता त्या मेघाताईकडून सण्यानं घेऊन आलाय. शेजारी पाठवलं होतं, पण शेजारच्यांकडून नाही लसूण म्हणून म्हणलं जात्या मेघाताईकडून आण. तेवढी एकच बघा माझी सगळ्यात खास मैत्रीण. पण कधी जाणं नाही, येणं नाही. काय कार्यक्रम असलं तर जायचं, नाही तर उभ्या उभ्या जाता येता बोलायचं, एवढंच. लय चांगलं आहे ते पण. कारण त्यांच्या इथं मी पाण्याला जायचे पहिले, आता जात नाही, पण आता जावं लागेल. कारण आता आपल्याला प्यायला पाणी नाही. लाईट गेली होती बघा, आली आताच. तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये उद्याच्या. बाद झाले की 2 व्हिडिओ झाल्यात आहे का नाही. जर गेली मेघाताईच्या इथं तर करल एखादा व्हिडिओ.